श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। तीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्य भक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्य भक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कारपुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम्। विनायकं गुरुं नौमि
मे सागरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् साखरे वंश विख्यातम् ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकदक्षं मोक्षणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनं प्रभावति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिला शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भव सिंधुसी बांधिलासे तुझीने भव सिंधुसी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रहे निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तो चितो हा परब्रह्म ठेवा तुका तुझो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे मानस केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवी दिव्य रूपे केली त्यागी दिव्य लोकासी नेली त्यागिती दिव्य लोकासिनी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय येथील हा ठसा येथील हा ठसा गेला पडून या ऐसा गेला
पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा गेला पडोनिया ऐसा हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला नाही पहावे लागत नाही पाहावे लागत एकाएकीच ते रीते एकाएकीच ते रीते एकाएकी सवे रीते एकाएकी सवे रीते हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला तुका म्हणे जन तुका म्हणे जन तुका म्हणे जन तुका म्हणे जन मध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न तयामध्ये एवढे भिन्न हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला हरी देवाचा बोला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला त्या सीतेची सवे त्याला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 302 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराय देवाचं जनांचं म्हणजे लोकांचं कसं वैमनस्य विरुद्ध आहे जग आणि देव ते सांगायचं. येथील हा ठसा येथील हा ठसा आणि गेला पडून यायचं सवयच लागली लोकांना. ठसा नाम सवय ठसाच पडला हो काय आता ते मोडणं शक्य नाही असं माणसं म्हणतात ना. काय एकदा ठसा पडला मोडत नाही ती सवय लवकर जात नाही. मग ती अशी सवय लोकायला लागली कोण्या माणसाला ती चाल सोडीत नाही. मग ते त्याला म्हणतात येथील हा ठसा. इथल्या लोकांना काही ठसाच पडून गेलाय गेला पडून यायचा. मला वाटतं ते सवय त्याला बी लागली घ्यायला लागली. धरी देवाचा बोला तर त्याशी त्याची सवय त्याला म्हणजे त्याला बी सवय तशीच लागली ना. मग सवय नाम सवय बर काय सवय आपण काय म्हणतो ना सवयच लागली. त्याची त्याची त्याशी त्याशी त्या भगवान त्याशी त्याची सवय त्याला म्हणजे त्याला जशी तुमची सवय आहे तशीच त्याला बी सवय लागली. म्हणला देवाला असं महाराज म्हणून लागले बरं काय. येथील हा ठसा गेला पडून यायचा धरी देवाचा अमोला त्याशी त्याची सवय त्याला. हे पाहावं लागत नाही पाहावे लागत एका एकीच तेवीते. त्याचा विचार आपण हे बी रिकामय देवाविषयी आणि देव रिकामाय जनाविषयी असं महाराज म्हणायले बरं काय. तुका म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न लोकांमध्ये देवामध्ये एवढी भिन्नता आहे म्हणजे फरक आहे. त्याचं तोंड तिकडं तर याचं तोंड 36 काय म्हणायचं त्याला 33 ताकडा. ती रुसट काऊन म्हणतेस किंवा माणसाला एखाद्या माणसाला काऊन म्हणते दोन्हीचे सारखे तोंड असते. ती रुसट म्हणल्या दोन 63 नाही का 63 आकडा कसा असते एकूण एकाकडे तोंड ते तकड तोंड एकूण एकाकडे असते. तसे नाही पुन्हा दुसरा एक शब्द आहे 68 बरोबर आहे. 36 आहे मात्र त्याचं माझं 36 आहे. 36 म्हणजे त्याचं तोंड तिकडं त्याचं इकडं बरं काय हे आकड्यात असं आता तसं देवाचं लोकायचं 36 आहे असं
मग आता काही लोक म्हणते बाबा बरेच लोक देवदेव करायलेले आपण दिसाय देवदेव करायलोच ना पंढरपूरची वारी पंक्ती करायलो हे करायलो ते करायलो आळंदीला करायलो गजानन महाराजाला कुठे शिर्डीला चाललो काय लोक काही थांबायलेत का महाराज हा रोविल्याविने रांजणू थराणीने काय त्याच्याबद्दल रानाला थारार नाही म्हणजे नाही रवला ते रांजण जसा नाहीचा हिंडण मारा कोणता नाही नाही त्या रांजणासारखा रांजण असा गरगरा फिरते की नाही रवल्यावर रोविल्याविने आणि रांजणू थाराणीने आहे ना मला वाटतं रवल्या वाचून ते एका ठिकाणी बसत नाही ते रांजण त्याप्रमाणे सारखे भटकन ते शिर्डीला जाय शेगावला जाय पंढरपूरला जाय आळंदीला जाय चाललोच बरोबर आहे आमच्यात ते गावातल्या मारुतीला पुन्हा माळा आवडल्या पुन्हा रोकडे इकडे खाला काय लोक म्हणतात का नाही परीक्षण बेजार आहे तो बेजार मी तरी विचार करतो अज्ञान होतं तो ते आपणच गेला पण आम्हा माझ्या वाऱ्या केल्या आम्ही लहानपणी हे वही काय काय चला कुठं खेटे करायला सवयच लागली हे दसरा आला की नाही तुमच्या इथे जात नसेल आमच्या इथले रोज म्हणणार 100 एक लेकर काय गडी माणसं बी कोणी कोणी जाणार रोज गडी माणसं आहे वंदनच्या आईला दसऱ्यात रोज पंचपाळ कावा बॉम्बलायला होते तेव्हा ते डबडे चिटकायचे ठिकाणं नाही कळ करून डबडे 4 आणि वरी 1 डबडं की झाले त्या 5 डबड्याचा पंचपाळ करायचा विचाराने व्हायला बघा नाही लय करमायचं येतो असं उन्हाची क्रीम ह्याच्या पट्टीतून जायचं बागड्या कापसाची फुलं देवीला न्यायची ह्याच्या तोडून शेतात ह्याच्या शेतात बागड्याची फुलं ते दसऱ्याच्या येते ना बागड्याला फुलं आणि ते फुलं तोडून न्यायचे देवीला आणि 4 बोरं खाऊन यायचे तिथं 4 बोरं आहे तर तिथं बरोबर ह्याला सीताफळ आणायचे कच्चेच तोडून त्या डोळे उघडे काय करायला असा धंदा यायचा आंबा मायला दसरा आला बरोबर आहे हे हिंडण वारा कोरला ते तर काही मग हे लोक देवाची भक्ती करायला दिसतेत आणि इथं तुकाराम महाराज म्हणते 36 झाले काय आबोला धरलाय लोकांनी आबोला नाही आम्ही बोलायलो देवाला असं कोणाला वाटत ते बोलणं तुमचं तुमच्या संसारासाठी कशासाठी हे संसारासाठी आहे आणि संसारासाठी बोलत असताल तर ते देव तुम्हाला बोलत नाही बोलत नाही बोलतय का देव नाही बोलत जया भक्ताशी निष्काम भाव हा तया सन्मुख सदा शिव हा तोची सकाम होता पाहाव हा शिव त्याशी कुशीना हा ही रावणाची गाडी भरताना आणि रावणाच्या संदर्भातली ही मला माहिती आहे कुठली आहे बरोबर आहे हा एक लक्षात ठेवा आपलं ते चाललंय बरं काय रावण पार्वती मागा गेलता ना है ना कालची कथा राहून जाईल आपली दुसरी रावणाचं चाललंय पण ह्यानं ओवी काढलेली कोणती आहे रावणाची ओवी ते आपण पुन्हा विचारतो आधी आपलं काय चाललंय हे सांगा हा आता रावणाला बोलाय कोण गेल्या मंदोदरी राणी साहेब आहेत महाराणी आहे 80,000 बायका आहेत रावणाला किती कसा संसार करीत असेल त्याला 80,000 का थोडे झाले का म्हणायला घंटावर लागायला 80,000 सावकार बघा 1 किलात लुगडं भेटणार कशा वागविल्या असेल बघा का मला असा मोठा ते मोठा म्हणा रावणा एवढा कोणी श्रीमंतच नाही मला तितक्या बायकां तितकं वैभवन तितका थाट नाही ते म्हणले ना राम रोबे वरी हात करून रावण पळल्यावर रावणाच्या मुंडकं तुटून खाली पडल्यावर म्हणले संसारात याच्यासारखा वैरी कोणी होणार कोणीच नाही म्हणले असा श्रेष्ठ वीर होऊन गेला कोण हट्टी होता म्हणजे हट्टी त्यानं जिद्द कळीला नेली कोणी रावण बापू वैरनाम वैरानं वैराचा भाव कळीलाच नेला पण मधा सोडलं नाही कोणी रावण बापू असा रावण होता
आता रावण युद्धाला निघालाय. मंदोदरीला ते वाटलं, म्हणून मंदोदरीने विचार केला की बा आपल्या मालकाला सांगावं काही कसं लक्षात येणार त्यांच्या, हे सगळे मेले तसा मी बी मरेल असं कसं वाटत नसतं, म्हणून सांगायला गेली बिचारी. सांगायला गेल्यावर तुम्हाला ते म्हणले एकांतात बोलायचे, मला एकांतात बोलायचं म्हणल्यावर रावण म्हणला चल. आता धरून नेलं, एकांतात बसले. ती एका पानगाव ही एका पानगावर. रावण म्हणला बोल का आलीस, काय म्हणायचंय. कधी म्हणले मला मी आजपर्यंत तुम्हाला काही म्हणले नाही, काही मागितलं नाही, कधी काही दुखवलं नाही, कधी काही बोलले नाही. तुम्ही सांगताल ते प्रवकाळ असं वागलं, मी पतिव्रत आहे. आणि मला एक वाटायला थोडंसं, ते काय वाटायला, तुम्ही युद्धाला रामाबरोबर निघाला, मग हे इंद्रजित कुंभकर्ण एवढाले बलाढ्य तुमचा भाऊ का लहान होता का काय. कोण कुंभकर्ण, किती ताकद होती त्या कुंभकर्णामध्ये, त्याचा फडशा रामानं उडवी. बर तुमचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित, इंद्राला गाळ्याला बांधून आणलं ज्या वीरानं, बंदी 33 कोटी देव टाकले, त्या इंद्रजिताला सुद्धा मारलं. हे सगळे जे जे वीर गेले ते मेले, जे जे गेले ते मेले, कोणी वाचून आलं नाही. आणि मग आता काय तुम्ही वाचून येणार आहे. मला थोडस स्वप्न पडले ते मी तुम्हाला सांगतो. कोण म्हणते, मंदोदरी. मंदोदरी बोले रावणास, रावणाप्रती स्वप्न देखील मी मध्य राहते. नर वानर मिळाले किती, शिळा सागर बरोबर आहे. हा दोघे धनुर्धर, धनुर्धर वीरवानर. हा बरं काय, 2 धनुर्धर म्हणजे राम आणि लक्ष्मण असं ते म्हणजे. मला स्वप्न पडलं शिळेनं समुद्र बांधला अमुक केलं, आणि त्याच्यामध्ये 2 धनुर्धर वीर, आणि त्यांनी तुम्हाला मारलं. तुमची पुन्हा गाढवा बसून वरात निघाली, तुमच्या मुंडक्यावर गिधाळं हे ते आणि टोचू लागले, असं की तुमचं मृत्यूची चिन्ह मला स्वप्नात दिसली. आणि म्हणून मी घाबरले. तुम्हाला वाटत असेल की हे स्वप्नातलं काय खरं असतंय, स्वप्न पडतच असतात, हे स्वप्न काय खरंय असं तुम्ही म्हणू नका. मी पतिव्रत आहे, माझं स्वप्न खोटं ठरणार नाही. आणि संतांचं स्वप्न आणि पतिव्रतेचं स्वप्न दोघांचं स्वप्न खरं असतं. आणि आपलं स्वप्न कोण्या कोण्या वेळेला खरं असतं असं ज्योतिषशास्त्रात आहे. कोणत्या कोणत्या वेळेला आपलं स्वप्न फक्त खरं होते तितक्या पुढच्या, पण त्याला टाइम टेबल ठरलेला आहे. कावळा ओरडला आपल्या घरी, कारण ओरडल्यावर पाहुणा येतो. पहिली मन होती की हो कावळा ओरडायला पाहुणा, आणि येत होता ते, आणि आहे ते कोण्या वेळेत ओरडू लागला ते. म्हणून त्याला म्हणले पहिलं ते तोगे काऊ कोकत आहे, आणि शकून गे माये ओढरे ओढरे काऊ तुझे सोन्याने मळवीन पाहू, आणि पाहुणे पंढरराव घरात येते आहे ना ते असं. तर ते काय काय, पण त्या पतिव्रतेचं स्वप्न कोण्या वेळेत केव्हाही पडलं तर ते खोटं नाही. संतांचं स्वप्न खोटं नाही. तुकाराम महाराजांना स्वप्नच पडलं ना, काय पांडुरंगे केले स्वप्ना माझी जागे, नाही नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, आणि सवे पांडुरंगे येऊन या, सांगितलेले काम करावे कवित्व वागू की निमित्त बोलू नको, किंवा पडीला विसर स्वप्ना माझी सत्यगुरु राय हा परिणाय घडली सेवा काय, सापड विले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेवला भोजना मागती तूप पाऊस, पडियाला विसर स्वप्ना माझी. स्वप्नातला तो उपदेश आहे ना तुकोबा यांना. मग हे संतांचे स्वप्न पतिव्रतेचे स्वप्न खरे असतात. मग मंदोदरी म्हणते मी पतिव्रता आहे राजा, माझे स्वप्न खोटं होणार नाही, निश्चित तुम्हाला मरण असं मला दिसायला. आणि तुम्हाला मरण आलं म्हणजे मला वैधव्य आलं. मला वाटतंय तुम्ही ऐका, रामाची सीतारामाला देऊन टाक आणि तुम्ही शरण दे. मग सगळी लंका राहिलेली लोक, लहान थोर बाळ गोपाळ राहिली तेवढे तरी वाचत येईल. मेले ते पण बाकीचे वाचत येईल, तुम्ही वाचताल, आनंद होईल. रामाला शरण निघालं का स्वप्नात बी तुम्हाला मरण नाही, जन्म बी नाही मिळेल असं मला वाटेल. म्हणून आम्हाला तुम्ही शरण निघा आणि सीतारामाची रामाला देऊन टाका. का अहो सीता सीता काय तुम्ही डोसक्यात घेऊन बसलात.
मी पतिव्रत आहे आणि सीताही पतिव्रत आहे. माझी कंबर बारीक आहे, तिची कंबर बारीक आहे. तिच्या सीतेच मग सीतेच्या गुह्यात काय भरले अमृत. तिथं ओव्या आहेत बरं, तिथं ओव्या आहेत. सीतेच्या गुह्यात तर काय भरले अमृत. सीतेच्या गुह्यात काय अमृत आहे का आणि माझ्या गुह्यात काय विषय का. कोण बोलायली. मंडळी. तुम्ही असं करायला मग मला तर वाटायला शहाणा आहे तुमचा भाऊ. तिथं मंदिर बनला रावणापूची मंदिर. तुमचा भाऊ धाकटा विभीषण शहाणा आहे. कसा शहाणा आहे म्हणताल जर तर तुम्हाला मी सांगतो. रामाला शरण गेला, तुम्ही त्याला राथा आणल्या आणि ते रामाला शरण गेले. आणि रामाला शरण गेल्यावर रामानं त्याला मला कळाले बरं काय, मला समजण्यात आले रामानं वाळूची लंका केली आणि त्या वाळूच्या लंकेवर याचा अभिषेक केला की जोपर्यंत रावणाला मी मारित नाही तोपर्यंत या हनुमाने केलेली लंका तुला दान. आणि रावणाला मारलं की त्याची गादी म्हणजे तुम्हाला मारणार आहे आणि विभीषण लंकेचा राजा होणार. आता विभीषणला शहाणा म्हणल्यावर पर्यायानं नवरा येड्यात निघाला करायला. एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले होतं की नाही. हा मग कसं आता अवघड आहे आता. एका म्हणता भले आणि का सहजची निंदिले असं होता ना. महाराज कुठे गेले काल 2 दिवस असं आहे काय. एकूण काम बसले खाड्यावर. खडे खडे सोबती नाही आला बरोबर. नारायण आता ती म्हणली त्या विभीषणला शहाणा. ते शहाणा म्हणल्यावर त्याला राग म्हणला रावण म्हणला तुला कळत नाही म्हणला. म्हणतो कशावर शहाणा म्हणतो. मनसी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला. तू शहाणा म्हणालीस त्याला पण महामूर्ख आहे म्हणले. त्याच्यासारखा महामूर्ख म्हणजे कळलं का मूर्खांचा शिरोमणी. मूर्खांचा शिरोमणी. सगळ्या मूर्खातला श्रेष्ठ मूर्ख कोण असेल. महामूर्ख साधा नाही महामूर्ख आहे. मनसी तिथं आहे संवाद. ते त्याच्यावर अभंग तयार केला नामदेवरायांनी. मनसी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख झाला. काय तो रामाशी भेटला आणि भेटून रामची नाही झाला. कोण हित केले तेने राम नाकळी चिंतने. बरोबर आहे. जरी तो झाला लंकापती नाश पावेल कल्पांती. रामया स्वामी ते जाणून अवघा रामची होईल. आता विभीषणला मूर्ख म्हणणारा रावण आणि शहाणा म्हणणारी मंदोदरी. मग कोणाचं खरं. कोणाचं खरं. रावणाचं खरे. मग ही पतिव्रत आहे. कोणालाही चांगलं म्हणायचं की नाही. ही सुज्ञबाई आहे ही काय येडीबाई का काय आपल्यासारखी रताळी. म्हणजे व्यवहारातून तिचं खरंय. एखाद्या नवऱ्यानं दारू पिऊन सगळं वाटोळ केलं, सगळी राख लावली, सगळं काळ भाजलं. बरोबर आहे. आणि दुसऱ्याच्या नवऱ्यानं कमविलं देरा भायानं आणि तो श्रीमंत झाला तर व्यवहार दृष्ट्या आपत्ती नाही ह्या घरावर. बरोबर आहे ना. पण पातिव्रत्य धर्मात असं सांगितलंय की पतिव्रतेनं दुसऱ्याच्या नवऱ्याचं वर्णन करायचं नाही. देरा असो भाया असो इतर कोणी असो ते चांगले असं म्हणायचं नाही. त्याची संपत्ती श्रेष्ठ ते खूप कमीले असंही म्हणायचं नाही. असं शास्त्र सांगते. पण इथं मंदोदरी म्हणला राम शहाणा आहे म्हणली. ते याचा अर्थ हे मूर्खात निघाला. कोण. रावण म्हणला ते महामूर्ख आहे विभीषण. रावणाचं बोलणं परमार्थ दृष्ट्या सत्य आहे. परमार्थ दृष्ट्या याचं खरं आहे आणि व्यवहार दृष्ट्या मंदोदरीचं खरं आहे. आता ही तफावत दोघातली झाली. एक लक्षात ठेवा. नवऱ्याला तर मग तसं बोलून
आणि दुसऱ्याचं वर्णन करणं, पातिव्रत्याला दूषण सांगितलं शास्त्रामध्ये. मग इथं मंदोदरी पतिव्रता तर होतीच ना. हा, तिचं नाव आले अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी दरीच तथा पंचकन्या स्मरे नित्यम आणि महापात्र. मला वाटतं मंदोदरीचं नाव 5 आलं का? हा, मग मंदोदरी पतिव्रता आहे आणि पतिव्रता नवऱ्याला पर्यायाने येणं म्हणतीये. पण लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जरी तिचा दोष तुम्हाला वाटत असेल, ते दोष नसून गुण आहे. कारण आपल्या नवऱ्याचं हित, मरण चुकत आहे, चुकावं अशी तिची मागली, अशी अपेक्षा. एखादी बायको नवऱ्याला दारू सोडा म्हणू लागली तर त्याच्यात तिचा दोष आहे असं समजायचं नाही. दारू सोडण्याबद्दल ती आग्रह करते. तुम्ही काही म्हणा, मी तू पाया पडतो तुमच्या, लाख लफडे करा, माझ्या दारू सोडा तुम्ही, अशी जर म्हणली आणि तिचं बोलणं ऐकून ह्यानं दारू सोडली तर तिचं बायकोचं ऐकून हित झालं का नाही? मग बायकोचं काहीच ऐकू नये का? कीर्तनाला जाऊ नका असं म्हणले ऐकू नये. हा, कीर्तनाला जाऊ नका म्हणल्यावर ऐकू नये. बरोबर आहे. जाऊ म्हणले ऐका. मग आपण तसंच आहे, हे तर तसेच आहे. आपण आहे ऐकायचं. आपण आहे महाराज, लय पावर जोरात आहे बरं. मी बघितलंय सगळं. मी एक बार फक्त संगती यावत, कोणते नवरा बायको काय 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 बघ माऊली झटक्याला ओळखतो ते काय, ते झटक्याला ओळखतो, झटक्यात ओळखतो. त्यावेळेस ती व्हायला म्हणलं, अरे इंदिरा गांधी उडी आणि हे फिरोज गांधी, हे फिरोज गांधी काय अवघड आहे महाराज. शेताला जा म्हणल्यावर ऐका आणि पोतीला परमार्थाला जा म्हणल्यावर कोणता ऐका? धर्मार्थातला ऐका. बरोबर आहे ना? ते नाही पंगत घ्या वाटायली मला एखादी, कुठं आपली बायको जर म्हणली घ्या वाटायली पंगत, तुम्ही काही म्हणा, आपल्याला कधी अन्नदान झालं नाही, आपण 4 पात्र कधी उठविले नाही, मला वाटलं इथं पंगत करावी, असं जर तिने आग्रह केला तर ऐकायला. आपण दारू पित असतो, व्यसन असेल आपल्याला, आणि ती जर आपल्याला शिकून म्हणून लागली दारू पिऊ नका, चांगलं नाही, दारूनं बघा ना कसं झालं, डॉक्टर तुम्हाला सांगायला दारू पिऊ नका म्हणून, असं काही बोलत असेल तर ऐकायला हरकत नाही. त्यामध्ये नवऱ्याला थोडं वाकडं लावलं जरी असेल तिने तितक्या पुरतं, तर काय बघा बरं ते कसा वागतंय, ते देव करतंय, चांगलं आपलं दारू पित नाही, तुम्ही असं दारू पितात असं जर म्हणली तर तितक्या पुरता तिचा दोष आहे असं म्हणता येत नाही. तसा मंदोदरीचा ते दोष नाही, उलटा काय आहे, गुण आहे. ती नवऱ्याच्या हितासाठी म्हणून लागली. आता नवऱ्याला असं म्हणल्यावर ते नवरा रावण आहे आणि रावण बुद्धिमान आहे, वेदाची विभागणी करणारा माणूस आहे. ते राक्षस मांस खात होता म्हणून होता. राक्षस माणूस याच्यातली तफावत एवढी आहे कशी की माणसाचे डोळे पुढे असतात आणि याचे डोळे काही पाठीला असतात का? राक्षसाचे नाही, ते बी माणूस आणि आपण बी. मग फरक कशात आला राक्षसात आणि माणसात? ते मांस खाते, आगाव करते, लोकांचे धोरे फोडते, लोकांच्या शेतात आवत घालते, वाईट वागतंय, कोणाला ठोकीत आहे, काही भावानं पैसे यादानं देऊन त्याचं घर बुडवीत आहे आणि असा अत्याचार करतो. तो कोण झाला? राक्षस. बरोबर आहे. आणि सज्जनावणी वागते, चांगलं वागते, दानधर्म करते, लोकांना हित करते, ओळखीत आहे, दया क्षमा त्याच्याकडे, तो माणूस. असा दोघातला फरक आहे. रावण वेदाची विभागणी करणारा बुद्धिमान आहे असं मला म्हणायचे. 64 कला होत्या त्याच्याकडं आणि 14 विद्या होत्या, ब्रह्मविद्येशिवाय बाकी सगळ्या विद्या होत्या. रावण विद्वानही होता आणि कलाकारही होता. त्याला कला, मृदंग वाजवायच होता, तबला वाजवायच होता, पेटी वाजवायला, गायनात तर ट्रेन. कोण? रावण बापू. रावण गायक आहे, रावण गायक आहे. रावणानं केलेलं महादेवाचं एक स्तोत्र आहे संस्कृत मधून. शिकायला कोण शिकते? मराठ्याचं मला ना उपकार केले. रावणाच्या मुखातून महादेवाची स्तुती केली. रावण कृत ती स्तुती आहे आणि ते स्तोत्र आहे. रावणानं स्तुती केली महादेवाची. किती हुशार असेल रावण बघून.
म्हणजे रावणाच्या मुखातली रावणकृत स्तुती आहे. संस्कृतला पंडित आहे ते कोण? रावण. असा हुशार होता रावण, माझ्यावरचा आवडता गण आहे. आणि मग ते काय येळाय का काय? मग ते हसला आणि मंदोदरीला आता म्हणला, हिनं काळजाला थाप घातलाय आणि शेवटची विनंती आता एवढीच भेट आहे. तिला काय आपण आता गुन्हे सांगायला येणार नाही, आता जाणार आहे म्हणजे आपण रामरूप होणार, पुन्हा परत या येरीला सांगायला येणार नाही. हिला आपली मानसिकता कळली नाही म्हणून अशी म्हणायली आहे. माझ्या मनातलं कळलं नाही, माझ्या हेतू नाही कळला. म्हणून रावण म्हणला, मंडोदरी तू शहाणं बिभीषणला म्हणतीस पण ते मूर्ख. रामाला भेटायला गेल्यावर माणूस राम व्हायला पाहिजे. शिवम भूत्वा शिवमेते. देव पाहावया गेलो तर देवाची होऊन या ठेलो. पंढरपूरला गेलो मी दर्शन केलं. काय दर्शन केलं? हा, दर्शन कशाला म्हणतात? हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. बरोबर आहे ना? बघा तुम्ही ते काय म्हणले, मदमादी असता मीची दुरावे पंडुसुता त्या पुण्य ऐसे म्हणतात जीवन तुटे काही. ज्ञानेश्वरची ओवी नाही का? हा, आणि माझं दर्शन झालं आणि पुन्हा वेगळीकडनं उरला तर ते दर्शन झालं म्हणता येतं का? नाही. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्ती शाश्वतम. बरोबर आहे ना? त्याच्यावर काय काय ओव्या आहेत पहा. अहम वाच्या चित्तांग हो, देऊन या शरण रिघ मदसी शरण रिघी जे तरी जीवित पेशी उरीजे धिग्ग बोली आणला जे. प्रज्ञा केवी मला शरण आला, मला दर्शनाला आला आणि मला शरण येऊन वेगळेपणानं उरतच नाही. मला शरण आला का तर तो मद्रूप होतो. मदसी शरण रिघी जे आणि जीवित पेशी उरीजे तरी धिग्ग बोली धिक्कार धिग्ग बोली या लाजे. प्रज्ञा केली. याच्या ज्ञानाला लाज कशी वाटणार म्हणले? मला शरण येते, मला दर्शन केलं म्हणतंय आणि जीवितपणा वेगळा उरतंय, दर्शन नाही आहे बरं का, हे परदर्शन आहे. हे काय व्हायले तुमचं? परदर्शन व्हायले. मग रावणाचं ते म्हणणं आलं, विभीषण रामाला भेटायला गेला, राम झाला का? हा, मनसी राम काय तो रामाशी भेटला पण भेटून रामची नाही झाला. कोण हित केले त्याने? राम नाकळी चिंतने लंकेचा राजा झाला, जरी तो झाला लंकापती. नाश पावेल कल्पना. आज ना उद्या तरी विभीषणाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. मी मात्र तसा करणार नाही. मग काय करणार आहे मी? नामया स्वामी ते जाणून बरं. नामया स्वामी ते नामदेवाचे स्वामी कोण? राम म्हणजे विठ्ठल. राम विठ्ठल एक आहे आणि त्या स्वामीला रामाला जाणून मी काय होईल? राम होईल, राम रूप होईल. आता काहीही असा आणि असं माझं होणार आहे. अगं तुला माहित नाही, सीता चोरून आणली, तू सीता देऊन टाका आणि तिच्या गुह्यात काय अमृत आहे का, तुझ्या गुह्यात काय विषय का, असं ते मला ते बिभत्स रसातून बोलायला दिसते. बिभत्स रस आहे बरं काय हे रस कसला माहिती आहे का? तिच्या गुह्यात अमृत आहे, माझ्या गुह्यात काय विषय का म्हणल्यावर लई किचकट झालं नाही बोलणं. आणि हे सगळं बोलणं आणि हे नवरा बायकोच एखाद्या टायमालाच जमतं. हे या सदा माणूस बोलते थोडंच आहे. मग रस कोणता इथं? बेबस रस आहे. आता असं बोलल्यावर रावण म्हणला, तू तसं म्हणू नको, मी सीतेला आणले म्हणजे भोगण्यासाठी नाही. मला का बायका कमी होत्या? 80,000 बायका. त्यातून तू यासारखी पट्टर आणि इतकी सुंदर पुन्हा पतीव्रता आणि एवढी तू चांगली असताना तिला आणखीन घेऊन आलो म्हातारपणाला. माझं म्हातारपण आहे आता, अर्ध्याच्या पुढे गेलोय मी. तिला कायला आणले माहिती आहे? कायला आणले म्हणजे मला सांग, तुला माहित नाही. हां, मी तिला आणले म्हणजे ती रामाची भक्ती आहे. राम परब्रह्म आहे. राम केवळ नव्हे पत्नी. हा, सीता केवळ नव्हे पत्नी. सीता केवळ नव्हे पत्नी. ती परम भक्त अनुदिनी. हा, ती परम भक्त अनुदिनी. चरण चाले चालवणी वनादी. हा, चरण चाले चालवणी वनादी. बरोबर आहे ना? ती रामाची परम भक्ती आहे आणि मग ते राम ज्ञान आहे आणि ही भक्ती आहे. मी सीता लंकेला आणली त्याच्यामुळे आणली. कशामुळं? मला सांगितलं होतं नारदानं, ती वैरभक्ती नामकंठमुख सगळा इतिहास सांगितला नाही आणि म्हणून मी वैरभक्ती करायलो देवासंग. तू म्हणतीस की आपले हजारो राक्षस मेले तर पुन्हा उठले नाहीत, रामाचे वानर मरतेत बिन पुन्हा जिवंत होतेत बी, समुद्रावर दगड तारले ते का माणूस आहे का? तू असं म्हणायलीस. मग मला पटलंय ना ते माणूस नाहीच म्हणून. ती देवच आहे ना.
मग त्याची बायको चोरून आणली तर कारण ते त्याची भक्ती मी घाण ठेवली आहे. ओल 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 म्हणजे रामायणामध्ये त्याला ओल ओल म्हणजे कळलं का? घाणवट वस्तू. घाणवट वस्तू ठेवते तुम्ही पहिले सावकाराकडे. हा ही आमची अंगठी तुमच्याकडे राहू द्या. आता हे सोनं ठेवायचं तारण योजना बँकेमध्ये. हे आमचं सोनं तुमच्याकडे राहू द्या, आम्हाला लाख रुपये द्या, आम्ही तुमचे लाखाचे 1.25 लाख देऊ आणि तो आमचं सोनं आम्ही घेऊन जाऊ. याला म्हणायचं घाणवट वस्तू, याला ओल म्हणायची. मग मी सीता अडकून धरली का धरली आहे? भोगण्यासाठी नाही, बायको म्हणून नाही. की ती सीता तुमची तुम्ही घेऊन जा आणि माझा मोक्ष मला आधी द्या. मला आधी मोक्ष द्या आणि तुमची सीता तुम्ही घेऊन जा. असा माझा हेतू आहे. मला नवऱ्याचा हेतू बायकोला कळावा. बरोबर आहे ना? आणि कळला का? आणि शहाणी बायको असावं. हो ती म्हणली नवऱ्याचा एवढं धोरण लांबचं, मुक्त होण्यासाठी एवढी खटपट आहे, अशा मालकाला आपण काय म्हणावं? आणि जाऊ नका युद्धाला म्हणणं चूक आहे. उठली पाया मस्तक मला तुमचा हेतू कळला. म्हणजे आता तुमच्या उत्साह आहे ते म्हणले बंधू जरी येणार नाही, मी इतक्या आनंदात आहे ना, आता वाटायला की रामाला जाईल आणि रामाला जिंकीन आणि मी मारून आणीन असं म्हणायला होती. वर पण तुला कळ ना, मी रामाला जिंकीन म्हणजे त्याचं स्वरूप प्राप्त करून घेईन असा मधला अर्थ आहे. म्हणून इतक्या उल्हासात आहे. आता माझ्या मी माहेरला चाललो ना, आपल्या माहेरा जाईल मी युरोपिया संता हाती आला. म्हणजे माझं माहेर कोणतं? मोक्ष. जिथून आपण आलो त्या परब्रह्मापासून त्या परब्रह्मात विलीन होणे. काय तू का म्हणे ठाया तर जाई आपुल्या आलिया. म्हणून तर बाई मी जाते ग माहेरा. मुक्ताबाईंनी का भंग केलाय ना, बाई मी जाते ग माझ्या मुळच्या घराला. हो कुठं जायचं आपल्याला? तुम्ही सासरलायत का आता माहेरला चालले? सासरला आहेत सध्या. हा सासरला जायचं सध्या. तितकाय जात असून त्या नवऱ्याच्या आनंदासाठी आनंद आहे नाही का? त्याच्याकडे बघू. सासूचा त्रास, सासऱ्याचा त्रास, सगळ्याचा त्रास, काम करावं लागते सगळं. आणि तितका असून पण कोणाच्या जेव्हा जगती या नवऱ्याच्या जेव्हा. बरोबर आहे ना? त्या नवऱ्याच्या क्षणभर आनंदासाठी तिथे रमली. तसं हेच काम झालं. कळलं का? क्षणभरच आनंद आहे त्या संसारात आणि त्याच्यातच हे गुंगले माणसं. बरोबर आहे ना? आपण सगळे त्याच्यात गुंगलोच. पण नाही, मी जाते ग माहेराला माझ्या मुळच्या घराला. माझ्या बरं काय मुळीचे 3 सासरे. बरं काय हा 2 आहेत तर 2 वाईट. हा एक आहे गरीब बिचारा, पण मी बोलत नाही त्याला. बरोबर आहे? 3 सासरे म्हणून तिला 2 कसे वाईट आहेत बरं का सावकार. एक म्हणजे रजोगुणी सासरा वाईट, तमोगुणी सासरा आणि सत्वगुणी सासरा चांगला आहे. गरीब बिचारा पण मी बोलत नाही त्याला. त्याचं हे 36 आहे. बरोबर आहे? आणि मी कुठं जाते? रावण म्हणला बाबा मी माझ्या मोक्षरूपी घराला चाललोय आणि तू मला आडवे. त्याच्यानं मला उल्हास आहे. तू म्हणतेस एवढा कसा उल्हास आहे? इतकी माणसं मेले, ते उठून दिसायले, अरे मारले तुम्ही मोक्षाला गेली. हो आणि मी मोक्षाला जाणार आहे. आता तुम्हाला म्हणायचं नाही. मी तुला कोणाला सांगितलं का नाही? हे कुंभकर्ण मला असाच म्हणत गेला, सीता देऊन टाका. मग डोसकं सारखायचं. कोणा इंद्रजीत बी तसाच म्हणला. मग कोणी मला कोणी सांगितलं नाही का? बरं ते बिभीषणचं असं सांगा गेला, ते तर मला आडवतीलच बोलला. मग मी लाता हाणली याला राग राग. कळलं का? मी माझ्या म्हणजे मोक्षरूपी गाव घोषणाची तळमळ आणि हे मला आडवे येणारे चिलट. मग मी काटू लागलो. आता तुला जे एकांतात काय गुह्य विचारलंच म्हणून गुह्य सांगायचं. हे कोणाला गुह्य सांगितलं नाही. तू कोणाला म्हणू नको बरं काय. माझा हे तू कोणाला सांगू नको. ते पोटात ठेव आणि आलीस तशी आता घरला जा. तुला यायचं असलं सहगमन करून ये, नाही तर इथंच बस लेकरा बाळा आहे. माझं काही म्हणणं नाही. पण मी मोक्षाला चाललो. मला आता असं म्हणल्यावर मंदोदरी खुश झाली. ती म्हणली आपल्या नवऱ्याचा एवढा काय असा म्हणजे काय किती हे नवऱ्याचा उत्साह आणि किती हेतू मोठा आहे. म्हणून तिने दर्शन घेतलं आणि तिने थोडा प्रश्न विचारला. थोडं विचारू का? थोडा समजे तुम्हाला मोक्ष तर पाहिजे होता.
मग तुम्ही त्या ज्यावेळेस ते नाशिक पंचवटीला गेलात सीता आणायला, त्याची भक्तिरूपी ओल आणायला, घाणवट आणायला गेलात. मग मला वाटतं इतक्या खटपटा करायची गरज नव्हती. तिथं जायचं होतं. त्या मारीचाला सोन्याचं हरण केलं, त्या रामाच्या दाढत दिलं, ते हरण मेलं आणि तुम्ही त्याला तिकडं त्या हरणा पाठीमागं पाठवून सीता चोरून आणली नाही का. मग मला वाटतंय धडक जायचं होतं, समोरासमोर जायचं होतं, तुम्ही बायको मी नेणार, मग ते तुम्हाला नेऊ देत होता का? नाही, ते तुम्हाला तिथंच मारित होता. तिथंच मारला की मुक्त. मग एवढा कुठाना कहायला केला, त्याला पुन्हा हरणामागं पाठविणं आणि पुन्हा तिला चोरून पाठीमागं आणणं, हे असले कुठाने कशाला केली तुम्ही? तिथंच मोक्ष मिळत होता ना. नगदीला नगदी तुम्ही असा. हा रावण म्हणला, हा येडी, याला आपलपोटे म्हणते, याला काय म्हणते? हा अगं तसं नाही, नाही, आपण जेवणी जेववी लोका आणि संतर्पण करीतो. आपण जेवावं आणि लोकायला जेव घालावं, म्हणून कवाड बडवून जेवायचं ग्रस्तानं सांगितलं नाही. आताही तुम्हाला सांगायलो कवाड बडवून जेवण. आता आम्हाला इथं कवाड बडवून जेवावं लागायले का? हे किडे यायलेत मला, हे किडे. तिकडला उजेड बघ, इथं उजेडला आणि आमचा मधातला उजेड बघितला धडक मधात यायले कोण, आणि ते ताटानं पडते. म्हणून कवाड लावावं लागायले, नाही तर कवाड बडवून जेवायचं नाही ग्रस्तानं. कोणी तुम्ही ग्रस्ती सगळे कवाड लावून आपले आपण नवरा बायको जेवलेले बसतो. कोणी दार लागला तिकडच बोंबलत. हे आपलपोटेपणा झाला. कसा पोटे? अरे काय मनात तुमच्या वाटायला पाहिजे. खरं तर साक्षी जेवण पाहिजे. कसं जेवण? साक्षी. काय ग्रस्त आहेत तुम्ही? ग्रस्त म्हणण्याची लायकीच नाही. नाही तर ग्रस्त आश्रमात मोक्ष मिळते इथं बसल्या बसल्या. पण तसं वागायला पाहिजे असतंय. कळलं का? काय वागणं आहे आपलं? काय वागणं आहे? वैष्णू बरोबर कुठका द्यायला कोणाला कधी? हा नाही. अरे दाराला भिकारी आला तर त्याला आपण विनमुख नाही जाऊ देणं. दुपारच्या वेळेला जेवा जेवा म्हणणं. आणि शास्त्रात सांगितले बरं काय, निव्वळ आता ज्याला खायलाच मिळणार, 2-2 रोज चुलत पेटत नाही, त्याची बाजू वेगळी. मला वाटते अशी परिस्थिती आज कोणाची आहे का? की खायला मिळणं अशी परिस्थिती कोणा मांग महाराज सुद्धा नाही महाराज. तर तुम्ही आम्ही तर चांगलेच आहे. मग आमचं म्हणणं की मग शास्त्राने सांगितले साक्षी जेवण. कोणतं जेवण? साक्षी म्हणजे कळलं ना? आपल्या संग जेवायला एखादा माणूस असला, आपला साक्षी म्हणजे फक्त बायको. तुला साक्षी मी, मला साक्षी तू, हे नाही. साक्षी भोजन म्हणजे कोणता परका, ते बी आपला मेहमान काका नाही. परका कोणी बी रस्त्याचा, त्याचं काय आपला सबंध नाही, काय नाही. ते आपली काय गाय वळीत नाही, धोतर धुत नाही, काय सबंध. ते रस्त्यानं जाणारा कोणतरी परका आणि त्याला बोलविणे, आपल्या संग जेवायला बसविणे आणि त्याला जेव घालणे, याचं नाव काय झालं? साक्षी जेवण. कवाड बडवून जेवायचं नाही सांगितलं. आणि कवाड बडवून जेवलं तर मग आपलपोट्या झाला. कसा? आपलपोट्या. रावण म्हणला मी आपलपोट्या नाही, मी तिथं जात होतो, त्या रामाच्या हातानं तिथं मरत होतो, मला मोक्ष मिळत होता. पण हे उतारा इंद्रजित, कुंभकर्ण इत्यादी हे प्रधान, हे सगळे राक्षस, आणि यांचा उतार होत होता का? नाही. म्हणून पंचवटी हे सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता, सकळ कुळ उद्धरणार्थान सीता चोरवणी आणली. सीता चोरून काढली, सगळ्या खानदानीचा उद्धार करायचा होता. मग सगळी खानदान मोक्षाला पाठविली. आणि आता मी त्यांच्या माग आधी लोकायला जेव घातलं आणि आता मी जेवायलो. माझा हेतू तुला कळला? मंदोदरी म्हणली कळाला. जास्त बोलणे नको. तिला उल्हास वाटला. हो काय नवरा आहे, असं डोसकं नवऱ्याचं सुपर आहे. आणि तिचा नवरा तसा भूषण मानासारखा होता बी. आनंद वाटला आणि आलं तसं ती घरला गेली. मग मला वाटतंय निष्काम भक्ती करणारा त्याचा देवाशी बोलणं झालं. सकाम भक्ती करतोय त्याची देवाशी बोलणं होत नाही का? जरी तुम्हाला वाटत असेल ते भक्ती करायला आहे, तर ती भक्ती करायला आहे, पण ती भक्ती नव्हे ती भक्ती परलोक साधन आणि विषयाने बंधन केले तुझं असं होऊन जातं. म्हणून लक्षात ठेवा, अशी भक्ती होत नाही. ते सांगू लागला बरं, ते बरोबर आहे. महादेव सतत बोलत होते की नाही रावणाला? सतत बोलत होते. रावण आला
रावणाच्या महादेवाच्या भक्तांपैकी गण आवडता गण रावण आणि बाणासूर आवडते भक्त इथे दोघं. आणि रावण जर आला कधी ना कधी कैलास आला तर महादेव उठून त्याला आलिंगन देत होते. एवढं प्रेम रावणात होतं कोणला महादेव. पण त्यावेळेस बोलले का नाही बोल का बोलले नाही हे नाही. रावणाची आई कैकसी काय नाव तिचं कैकसी ती समुद्राच्या काठावर पंचधान्याचं पीठ करून त्याचं लिंग करीत होते. कायचं आत्मलिंग नाही पिठाचं लिंग पुराण बघा. हे तर कोणतं पुराण आहे? मन कपुराण पंचधान्याचं पीठ करून बरं तर ती काय करीत होती लिंग. आणि म्हणजे पंचधान्य कळले ना तुम्हाला? ज्वारी असं धरा, गहू उडीद धरा, काही बाजरी धरा, असे 5 पिठाचं उंडा करायचा आणि त्या उंड्याचं लिंग करायचं आणि ते लिंगाची पूजा करायची. आणि पुन्हा ते बेल फूल हे सगळं व्हायचं. ती बहिरंग पूजा करायची आणि पुन्हा अंतरंग म्हणजे मानसिक पूजा करायची. ते डोळे झाकायचे ते लिंगावर सगळे ते. आता एवढे द्रव्य ह्या पंचोपचार पूजा करा की षोडशोपचार पूजा करा ह्याच्यात मिळणं शक्य नाही, मिळत नाही. मग ते काय करायचं? मानसिक पूजा. मानसिक पूजेत सगळं मिळते. तुम्हाला काही नाही एवढे कष्ट लागत. खरी पूजा श्रेष्ठ ती आहे बघा. कोणती? मानसिक पूजा. हो मग ते की रत्न कल्पित मासनम हिमजले स्नानंची दिव्यांबरम नाना रत्न विभूषितम मृगमदामोदांकितम चंदन जाती चंपक बिल्व पत्ररचितम पुष्पंच धूपम यथा दीपम देवदयानिधे पशुपते बरं काय हृत्कल्पितम गुळयता सोवर्णे नवरत्न खंड रचिते घृते धृतम पायसम भक्ष्यम पंचविधम पयोदधियुतम रंबा फलम पान कवाना एवढे रत्न निहेन सांगा. आता हे कवाना कवा केळीचं पान देवाच्या पूजेला लागते, केळाचं केळ हे ते सगळं. आता एवढं अन्न होतंय का आपल्याला रोज? आणि ह्या मनातल्या पूजेत हे शिकून आहे का कोणी? हे स्तोत्र शिकून आहे का कोण? शेळगावच्या तिकडं माय बहिणी एकवार म्हणल्या मला महाराज एवढं स्तोत्र शिकवा. मी म्हणलो हो हो म्हणलो. त्या म्हणल्या हो हो गेलं की हो आणि मी हो म्हणायचं. पण खरी गरज आहे का? आता मी का तिथं जाऊन शिकू? मग तुमची गरज असल्यावर तुम्ही येणार की नाही? तुम्ही एक बार नाही म्हणणार 10 बार म्हणणार की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्हाला उदाहरणार्थ हे जर आता हे लाडकी बहिणीचा फार्म पाहिजे असेल इथं नाही मिळाला तर तिथं जाता. नरवडीला मिळणार का घर जायले सोनपेठला फार्म भरायला. बरोबर सोनपेठला नाही परळीला. इंडिया बँकेत खातं नाही वैजनाथ बँकेत तिकडं नाही इकडं. किती खटपाट्यात आपल्या ह्याच्यासाठी संसारासाठी. ह्याच्यासाठी का करत नाही तुम्ही? एक बार म्हणलं की एवढ्या नाही मग मागं लागावं लागते. मागं लागून मग ते आपल्याच होत असते. ते त्याचं मागं लागावं लागते म्हणजे खायच कळते. भूक लागली का? आणि भूक लागेल त्याला जेव घालायला हरकत नाही. ज्याला भूक नाही त्याला काय उपयोग आहे? महाराज ही मानस पूजा ज्याला शिकली त्याला ही काही फळं मुळं आणायची सुद्धा गरज आपाप होत आहे सगळं देवाला अर्थ. ही बसली काही कशी डोळे झाकून मानस पूजा करीत बसली. बरोबर आहे ना? आता मानस पूजा करीत तेवढ्यात इंद्र आला आणि ती कशासाठी करीत होती माहितीये का? सकाळ भक्ती होती त्या बाईची की मया लेकराचं कल्याण व्हावं, मया रावणाला राज्य मिळाव, वैभव मिळाव. त्या रावणाचं भलं होण्यासाठी. आणि ती आता ते मागल्यावर आता आहे ना पोरग कलेक्टर व्हाव वाटतंय. रावणाच्या माईला वाटलं कलेक्टर व्हाव, राजा व्हाव. मग आपल्या माईला का वाटू नये? हा वाटतंय ना? वाटतंय हो वाटतंय. काय गुण आहे की महाराज? आणि त्याच्यासाठी मग ते इंद्राला वाटत होतं हे दुश्मन आहे रावण. आता तितका सत्व व्हायला तर उद्या राजा झाल्यास तर आम्हाला फिरतच नाही. ते नक्की अटक करते. म्हणून इंद्रानं तिची पूजा घेतली आणि समुद्रात फिरकावली. तिनं डोळे उघडले बघितलं तर पूजा नाही मग. आणि महादेवाच्या पूजेत विघ्न आलं का ते महादेव आहे. पगळले तर लंगोटी फिरून देते आणि बिघडले तर खत्म केल्याशिवाय राहत नाही. बरं काय? आणि महादेवाचं तत्व आहे पूजा झाली
झाल्या पूजा झाल्यावर नैवेद्य आला पाहिजे. नैवेद्याला लेट झाला तर त्याला कोप येते, लय गडबडी आहे, भूक लागते त्याला वडला. हा ते झाली न पूजा, हो पटकून ताट आणलं नाही मग त्याला राग येते. म्हणून त्रुटीनं वाजवता नैवेद्य दाखवा. काय सांगितलंय इकडे बघ, पूजा झाली का आणि एवढं त्रुटी म्हणजे कळलं ना तुम्हाला, चुटकी चुटकी वाजायच्या आधी निवड आला पाहिजे, नाही तर त्याचं डोसकं हरकत आहे, त्याला राग येते शंभूला. हा महाराज मग ते आता तिला वाटलं माया पूजेत विघ्न आणलंय कोणीतरी, म्हणून रडायली गौरायली, गौरू गौरू घरला आली. रावण म्हणला आई का रडायली, काय सांगा बापा म्हणली, महादेवाची पूजा म्हणजे भिरकावून दिली म्हणली समुद्रात, कोणी मेल्यानं केलं की खतूसपणा, तू हे चांगलं व्हावं म्हणून मी कुठं ना आणि बघ हे न विजय पूजेत विघ्न आणलं. मला तर वाटायला काय होतं की काय नाही की बघ ना आता हे संकट. कोण म्हणाली कैक. रावण म्हणला मी मातृभक्त आई, घाबरू नको. तू काय घोर करायली, मी तुला आत्मलिंग आणून देतो पूजा करा. हे काय पिठाचं करतेस तू, माझ्या वापरलं मी त्यांचा गण आहे, आत्मलिंग आणून देतो, तू घोर करू नको असा म्हणला. आणि जबान देऊन माझ्या वगैरे आत्मलिंग आणायला. मग आत्मलिंग आईच्या पूजेसाठी नुसतं अंतकरणात होतं, त्याच्याबद्दल महादेवाला राग नव्हता, पण मनात बसली वासना की त्याची आता आत्मलिंग माईला मागाव आणि आपल्याला त्याची पार्वती आहे सुंदर. तेव्हा लग्न झालं नव्हतं म्हणा, घ्यायचं कोणाचं, रावणाचं बिन लग्नाचं होतं हे. हा मग रावणाला वाटलं महादेवाची पार्वती बायको एक मागाव आपल्याला, अशा हेतून दोन हेतून राहून गेलाय, आत्मलिंग बी आणि बायको बी. आणि या दोन्ही हेतून गेल्यामुळं तिथे गेले तर मला महादेव बोलले का, या म्हणणारे महादेव त्या दिवशी बोलले नाहीत. मला इथपर्यंत सांगायचं, याच्या पुढचं सांगायची गरज नाही. का बोलले नाहीत, इच्छा धरून आला. आणि त्याच्यातून पुन्हा माझ्या पत्नीच्या अभिलाषाकडे, माझी बायको मागते शेजेला, हा बोलले नाही. त्याची जवळ आला रावण तरी ये बी नाही बस बी. मग आता देवाचा आबोला झाला का कसा झाला, हा म्हणून तर म्हणले ना धरी देवाचा आबोला. आणि मग त्याशी त्याची सवय त्याला, तुम्ही आबोला धरतात तर ते बी आबोला धरते, बरोबर आहे ना. तुमचं त्याचं 36 आहे, तुमचं त्याचं कधी जमत नाही. एवढा रावण असून सुद्धा आबोला धरला. आता मागून त्यानं ते भोळा देव प्रसन्न केला, मुंडकं कापलं, विना केल्या, तारा केला, अमुक केला, टमुक केला, गायन केलं, महादेवाला खुश केलं आणि खुश करून प्रसन्न करून घेतलं. ती बाजू वेगळी आहे, पण सकाम भक्ताला भगवान परमात्मा बोलत नाही. आणि ती ओवी सांगितलेली रामायणातलीच आहे. काय म्हणला तू, त्या भक्ताशी निष्काम भाव, हा त्या सन्मुख सदाशिव, हा सदाशिव तोची सकाम होता पाहाव, हा शिव त्याशी पुसे. बघा ज्याचा निष्काम भाव आहे भक्ताचा, त्याला देव सन्मुख आहे, म्हणजे त्याला बोलतय. आणि जे मागतात का त्याच्या संग ते आबोला जात. आपण भक्ती सकामत्वे अति गांजली, हो ती निष्काम राम सेवा वहिली, वा सीतेच्या अंगी रिघाली, कांचोळी झाली नवखंडे. बघा बघा हे बघा, हे विषय असते इथं सगळे हुशार लोक आहेत. काय नाही तुम्ही काय मनाकडे, आम्ही नशीबवान आहे. पण मी तुम्हाला सांगतो शास्त्रामध्ये वर्णन आहे, बापाला लेख चांगला मिळायला काय पाहिजे, लेखाला बाप बी चांगला मिळायला, बायकोला नवरा चांगला मिळायला, बरोबर आहे. बरं नवऱ्याला बायको चांगली मिळायला, गुरुला शिष्य चांगला मिळायला, शिष्याला गुरु चांगला मिळायला, हे काय ह्या गोष्टी. तसं वक्त्याला श्रोते चांगले मिळायला काय पाहिजे, नशीब. आणि श्रोत्याला वक्ता चांगला मिळायला. मग आता तुम्ही एकाहून एक चढ आहेत, हे ओवी दिली की ती ओवी देते, ती ओवी दिली की ओवी देते. आमचा अभ्यास वाढतोय की नाही, मग आम्ही भाग्यवान आहोत की नाही. आता भरताना ओवी दिली, लगेच शास्त्र दिली, वा. पण मला वाटतं ह्या ओव्या द्याकडे गुरु रास्ता धरला, रस्त्यात शिष्य येते ना, गुरु महाग येते ना शिष्य म्हणून. आम्ही गुरु नाही, आम्ही मानू, तुकाराम महाराज काय म्हणले, गुरु तो भग, तुम्ही नका मानू पण आम्हाला मानावं लागेल. तुकाराम महाराज गुरु शिष्य म्हणून घ्यायची चीड आहे बरं. बरोबर. हा त्याचं डोसकं उठत कोणाचं,
तुकाराम महाराज होतो. तुकाराम महाराज म्हणले अरे काय म्हणले, अरे पोहुणीने कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्ख काय आता. ते त्याला पटलं नाही महाराज. गुरु शिष्य पण येतो आधम नाही पटलं नाही, पटत नाही. म्हणून तर कान फुकायचं आपल्या वारकरी संप्रदायात नाही सांगितलं. मोकळा उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, बस संपलं. असं आहे. एकंदरीत तुम्ही सगळे हुशार आहेत. नाथराव हुशार आहेत, सगळे हे सगळे एकावन्न एक हुशार आहे. आमचा हनुमान नाथ होई दिलीत नाही रे. देता तुम्ही ओव्या दिल्या मला बरं वाटतंय. म्हणजे आमचं पोत रिकामं तुमच्या मोह आहे ना, बरंच आहे. पुंडलिका